आणि व्यापार क्षेत्रामध्ये आपण प्रगती आणि विकास केला पाहिजे। जर उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर देशामध्ये उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे। उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन। आणि उद्योग आणि व्यापार क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर तिथेही पण आपल्याला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे। 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले। पण त्यावेळी आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचे आर्थिक विचार होते, आता जे लोक थोडासा जुना इतिहास आठवतात त्यांना माहिती असेल की त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि एक पुंजीवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारी स्वतंत्र पार्टी अस्तित्वात होती। त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी रशियाचं जे इकॉनॉमिक मॉडेल होतं, जे सोशलिस्ट कम्युनिस्ट दर्जेनं होतं, ते स्वीकारलं। त्यावेळी आपल्या देशामध्ये समाजवादी विचारही होता आणि गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये जी अमेरिकन लिबरल इकॉनॉमी आहे त्याच्या आधारावर विकास झाला पाहिजे असे म्हणणारे पण लोक होते। मी स्वतः भारत सरकारच्या एका कमिटीचा अध्यक्ष आहे, वित्तमंत्री पण आहे। हे सगळे बंद पडणारे उद्योग ते सगळे आमच्या कमिटीकडे येतात। एअर इंडियामध्ये 70,000 कोटीचा लॉस, नुकसान। माइन्समध्ये नुकसान। हॉटेल काढले ते नुकसानीमध्ये गेले। अनेक ठिकाणी सोन्याची खाण काढली, तिथे देखील घाटा झाला। आणि या देशाचा मोठ्या प्रमाणावर जनतेचा पैसा हा ज्या ज्या कामाकरता खर्च केला त्या सगळ्या कामामध्ये नुकसान झालं आणि हा पैसा, ही इन्व्हेस्टमेंट वाया गेली। आपल्याकडे एक म्हण आहे की ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी। हे सरकारचं कामच नव्हतं। रशिया बदलला, चीन पण बदलला। मला चीनमध्ये मी पक्षाचा अध्यक्ष असताना कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन यांनी मला बोलवलं होतं। त्यावेळी सगळीकडे प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट, लिबरल इकॉनॉमी पाहिल्यावर मी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा लाल झेंडा सोडल्यास बाकी तर काहीच तुमच्या विचाराच्या अनुरूप नाही आहे। ते म्हणाले आम्हाला देशाचा विकास करायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला जे योग्य असेल ते आम्ही निर्णय करू। एक हंगेरी नावाचा देश आहे, त्या देशामध्ये बुडापेस्ट नावाचं शहर आहे। तुम्हाला कधी गेलं तर जरूर त्या ठिकाणी जा। त्या ठिकाणी एका बगीच्यामध्ये 10-15 अशा दगडाच्या मोठ्या मोठ्या मूर्ती एका कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत। मी ज्यावेळी गेलो आणि मी ज्यावेळी त्यांना विचारलं की ह्या कोणाच्या मूर्ती आहेत, तर कार्ल मार्क्स पासून तर लेनिन पर्यंत सगळ्या कम्युनिस्ट विचारधारेवर जे काम करणारं नेतृत्व होतं, त्यांच्या ज्या मूर्ती बुडापेस्ट शहरामध्ये अनेक ठिकाणी लावल्या होत्या, त्या जनतेमध्ये क्रांती झाली, त्यांनी उखडून फेकल्या आणि त्या सगळ्या एका बगीच्यात कोपऱ्यात ठेवल्या होत्या। कम्युनिस्ट विचारधारा संपली आणि आपल्या देशातली कम्युनिस्ट पार्टी पण संपली। एवढंच नाही तर समाजवादी पार्टी होती। एकीकडे जॉर्ज फर्नांडिस साहेब मुंबईतून निवडून आले होते। नाग गोरे, एस.एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस, ती पण पार्टी आता जवळपास संपली। आणि जी स्वतंत्र पार्टी होती ती पण संपली। पण या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जी आर्थिक नीती स्वीकारली ती सगळ्यात महत्वाची आहे। भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे 3 महत्वाचे पिलर आहेत। पहिला पिलर आहे की राष्ट्रवाद। आम्हाला हे राष्ट्र सर्वोपरी आहे। हे राष्ट्र भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झालं पाहिजे। हे राष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झालं पाहिजे। $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे। आणि एवढंच नाही तर आपला हा देश जगातली 3री महान आर्थिक व्यवस्था झाला पाहिजे। भारताला आपण विश्वगुरू केलं पाहिजे आणि त्याकरता आमच्या सगळ्यांचं या राष्ट्रावर प्रेम आहे। हम दो चार रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे माँ, हा संस्कार आपल्यावर झाला।
आणि तुम्हाला माहिती असेल की स्वामी विवेकानंद ज्यावेळी अमेरिकेमध्ये गेले होते त्यावेळी त्यांच्या एका भाषणातला एक फार प्रसिद्ध अंश आहे. त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं की 18वी सदी जी आहे ती मुघल सल्तनतची सदी होती. 19वी सदी जेव्हा सुरू झाली त्यावेळी सगळीकडे इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता. 20वी सदी जेव्हा आली तेव्हा अमेरिका एक सुपर पॉवर तयार झाली. पण 21वी सदी जी आहे ती हिंदुस्थानची आहे, भारताची आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीची आहे. आणि त्यामुळे जे विवेकानंदांनी जी भविष्यवाणी केली होती ती आता पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. मी मुंबईमध्ये मंत्री होतो त्यावेळी मुंबईमध्ये आपल्या या मुलुंडच्या ठाण्याच्या रस्त्यावर सगळीकडे मुंबईत 55 उड्डाणपूल बांधण्याची संधी मला मिळाली. वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधायची संधी मिळाली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बांधायची संधी मिळाली. सरकारजवळ पैसे नव्हते त्यावेळी केवळ 5 कोटी रुपये सरकारकडनं घेतले आणि नेपीएनसी रोडवर एक ॲस्बेस्टॉस शीट लावलेलं एक ऑफिस होतं ते घेतलं. आणि मी म्हणलं या ऑफिसला असं इंटेरियर करा की याच्या शीट पाहायला दिसायला नको कोणाला. आणि आम्ही MSRDCची स्थापना केली. आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की 5 कोटी जवळ होते. आम्ही 600 कोटी करता कॅपिटल मार्केटमध्ये गेलो, आम्हाला 1200 कोटी रुपये मिळाले. 500 कोटी रुपयाकरता गेलो, 1100 कोटी रुपये मिळाले. आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करता रिलायन्सचं टेंडर 3600 कोटी रुपयाचं होतं. त्यावेळी ते टेंडर मी म्हणलं पैसे जास्त होतात. धीरूभाई अंबानी त्यावेळी होते, त्यांना मी विनंती केली की तुम्ही 1800 रुपयापर्यंत कराल तर आम्ही काम देऊ. ते म्हणाले हे जमणारच नाही. त्यांचं टेंडर रिजेक्ट केलं आणि MSRDC मध्ये आम्ही स्वतः रस्ता बांधण्याचा निर्णय केला. आणि मला सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो की हे त्यावेळचे 3600 कोटी म्हणजे आजचे 50,000 कोटी. आणि हा रस्ता फक्त 1650 कोटी बांधून पूर्ण झाला आणि 2000 कोटी वाचले म्हणजे आजचे 25 ते 30,000 कोटी वाचले. हे मुंबईच्या उड्डाणपुलाची किंमत 1800 कोटी रुपये होती. ते फक्त 900 कोटी रुपयात पूर्ण झाले. याचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल, काय काळजी करू नका, सोडून बाजूला घेऊन. आणि या सगळ्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर हे सगळं काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणे या कामाचा पाठपुरावा केला आणि कामं केली. मला आठवते त्या काळामध्ये आम्ही एक स्कीम सुरू केली होती की जो उड्डाण पुलाचं काम 1 दिवस पहिले टाइम पिरियडच्या आधी बांधेल तर 1 दिवस पहिले बांधलं तर 1 लाख रुपयाचा अवॉर्ड मिळेल आणि 1 दिवस जर लेट केला तर 1.5 लाख रुपयाचा फाईन होईल. त्या सांताक्रूजला एअरपोर्टच्या समोर एक मोठा एलिव्हेटेड ब्रिज बनला आहे. त्याचा बांधण्याचा कालावधी 4 वर्ष होता. पण या स्कीममुळे त्या कॉन्ट्रॅक्टरनी तो ब्रिज केवळ 17 महिन्यात बांधून पूर्ण केला आणि बोनस मिळवला. ही सगळी कामं तर आता छोटी, आता मी मोठी कामं करतोय. आपल्या मुंबई दिल्लीचा 1,02,000 कोटी रुपये खर्चाचा द्रुतगती महामार्ग मुंबई पुण्यापेक्षा खूप मोठा आहे, 12 पट मोठा आहे आणि त्याची आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे. पण हे सगळे कामं करताना मनात एक आनंद आहे की या देशाकरता काही झालं नाही. आणि नुकतं आता मी 1 महिन्यापूर्वी निर्णय घेतला की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आता ट्रॅफिक जाम आहे. तर आता अटल पुलावरून उतरल्यानंतर तिथून पलीकडे एक पॅरलल नवीन पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आम्ही बांधायचा निर्णय घेतलेला. हा हायवे पुण्याच्या रिंग रोडला जाईल आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला ग्रीन एक्सप्रेस हायवे मुंबई ते बंगलोर केवळ 6 तासात. बंगलोरला ग्रीन एक्सप्रेस हायवे मुंबई ते बंगलोर केवळ 6 तासात.
मी त्यावेळी सांगितलं होतं की मुंबई ते पुणे ही विमान वाहतूक बंद होईल. 8 विमानं जायचे त्या काळात. सगळे मला हसले. पण जसा एक्सप्रेस हायवे झाला विमान वाहतूक बंद झाली. आता मुंबईहून पुण्याला जायला विमान नाही आहे. आता मी डिक्लेअर केलं, आता डिसेंबर नंतर 1 जानेवारी पासून दिल्ली ते डेहराडून हे 9 तास लागतात. आता मी सांगितलं की 1 जानेवारी पासून नवीन रोड बांधला आम्ही, 2 तासात होईल. त्यामुळे दिल्ली ते डेहराडून विमान बंद. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री याला एवढा चांगला रस्ता आता झालाय जुना की 3 पट तीर्थाटन करणारे लोक वाढले. शेवटी सरकारला रिस्ट्रिक्शन टाकावं लागलं. इथपर्यंतच नाही तर हिमालयामध्ये पिथोरागड पासून उत्तराखंड वरून मानस सरोवरचा रस्ता जवळपास 85% बांधून पूर्ण झाला. हा देश बदलतो आहे. आणि हा देश बदलतो याचं कारण देशामध्ये सर्व क्षेत्रात प्रगती आणि विकास होतो आहे. हा देश भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. या देशाची सर्वांगीण उन्नती आणि विकास झाला पाहिजे. राष्ट्रवादाचं चिंतन हेच आमचं उद्दिष्ट आहे, आमचा आत्मा आहे विचाराचा. आणि हे राष्ट्र जर प्रगती आणि विकासाच्या बाबतीत जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला असं सरकार आणलं पाहिजे की त्या सरकारमध्ये गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास. आणि म्हणून सुशासन विकास आणून या राष्ट्राला जगातलं उत्तम राष्ट्र, प्रगतशील समृद्ध राष्ट्र बनवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि शेवटी याचं मिशन काय आहे, अंतिम टार्गेट काय आहे, तर या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, ज्याला अंगावर कपडे नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून आम्ही त्याची निरंतर सेवा करत राहू. आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन आपलं उद्दिष्ट आहे. मी 1 महिन्यापूर्वी दिल्लीला बीबीसीच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं. जगातलेही पत्रकार होते सगळे. त्यांनी मला विचारलं की तुम्ही खूप टनेल्स बांधल्या, रोड बांधले, ब्रिजेस बांधले, सगळ्यात चांगलं काम तुमच्या हातून कोणतं झालं? तर मी त्यांना सांगितलं की माझ्या लहानपणी मी माझ्या घरून जेव्हा स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षात जायचो आणि त्या चढावर तो माणूस आम्हाला खिचण्याचं काम करायचा. मी पटकन उडी मारून खाली उतरायचो आणि त्या रिक्षाला धक्का मारायचो. पण ती घटना माझ्या मनात रुतली की ही अमानवीय प्रथा आहे. आणि मी मंत्री झाल्यानंतर IIT मधले इंजिनियर्स, टेक्नॉलॉजीवाले सगळ्यांना बोलवलं आणि मी त्यांना म्हटलं की मला मेकॅनिक्स ड्रिव्हन इलेक्ट्रिक रिक्षा आणि इलेक्ट्रिक कारचं डिझाईन तयार करून पाहिजे. त्याचा मी कायदा तयार केला आणि पूर्ण 1.5 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचा. आणि बंगाल, झारखंडमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये एवढी वाईट प्रथा होती की जसं बैल आपल्या खांद्यावर जू घेतो तसा आपल्या खांद्यावर ते ठेवून माणसाला खिचून तो नेत होता, अशी प्रथा होती. मला याचा आनंद आहे. मी सांगितलं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी घटना कोणती असेल तर आज त्या 1.5 कोटी लोकांना मानवी शोषणातून मुक्त करण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली. आता देशात तुम्हाला कोणाला माणूस माणसाला खिचताना दिसत नाही. 1 क्विंटलचं पोतं कोणी आपल्या खांद्यावर ठेवून आपला घेऊन चालला असं दिसत नाही. या समाजातला जो माणूस सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेला आहे त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या द्वारे मानाने सन्मानाने जगता आलं पाहिजे. असा समाज आपल्याला तयार करायचा आहे की तो जात, पंथ, धर्म, भाषा या सगळ्यापासून कोणाचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही. पण निवडणुकीच्या काळामध्ये आमच्यावर जातीवादाचा आरोप होतो. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने प्रचार केला की भारतीय जनता पार्टीला जर 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही.
मी कायद्याचा विद्यार्थी आहे. तुम्ही आपल्या घरी जाऊन संविधान उघडा, त्यातला पहिला चॅप्टर आहे संविधानातली मूलभूत तत्व. ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली, त्यावेळी चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 10 न्यायमूर्तींचं खंडपीठ तयार झालं. या केसचं हिअरिंग झालं आणि 11 जणांच्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व कधीही बदलवता येणार नाही. हे मूलभूत तत्व कोणती होती? ही तत्व होती लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच. हे कधी बदलवताच येत नाही. पण इतर याच्यामध्ये जे ऍक्ट होते ते 2/3 मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये बदलवता येत होते. तुम्हाला आठवत असेल की इंदिरा गांधी रायबरेली लोकसभा क्षेत्रातून विजयी झाल्या. त्यांच्या विरुद्ध रिट पिटिशन झाली आणि त्या रिट पिटिशनमध्ये अलाहाबाद हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला आणि त्यांची निवडणूक अवैध घोषित झाली. ज्यावेळी इंदिराजींची निवडणूक अवैध घोषित झाली, त्यावेळी 25 डिसेंबर 1975ला देशात इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी आल्यानंतर काँग्रेस पार्टीने आपल्या स्वार्थाकरता मोठ्या प्रमाणावर घटनेची मोडतोड केली. स्वतःच्या स्वार्थाकरता बाबासाहेबांचं संविधान पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं पाप या देशात कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं. मग जनता पार्टी 77 साली जिंकली आणि जनता पार्टीने पुन्हा त्या दुरुस्त्या करून संविधान वाचवलं. ज्या पार्टीने संविधानाला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, त्याच पार्टीचे नेते आता फिरून राहिले की संविधान बचाव. म्हणजे आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा, उलटा चोर खोतवाल को डाटे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो. या देशाला जात पात पंथ धर्म संप्रदाय याला कधी आम्ही डिस्क्रिमिनेट केलं नाही. तुम्ही मला सांगा, आपण उज्ज्वला योजना आणली, 9.5 करोड लोकांना गॅसचे सिलेंडर आणि शेगड्या दिल्या. आयुष्य योजना आणली, 18 ते 20 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत वैद्यकीय मदत दिली, हार्ट आणि कॅन्सर करता, गरीब माणसाकरता. आपण लाडकी बहीण योजना आणली, अनेक बहिणींना आता महिन्याला अनुदान मिळतं आहे. 67 योजना भारत सरकारच्या, या महाराष्ट्र सरकारच्या. कुठल्या तरी योजनेमध्ये खाली लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही? असं लिहिलं कुठे? नाही. या योजनेचा फायदा सगळ्यांना मिळाला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही कधी हे प्रिन्सिपल समोर ठेवलं की सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास और सबका विकास. जात पंथ धर्म भाषा कोणाला डिस्क्रिमिनेट नाही केलं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या अपप्रचारापासून आपण सावध राहा. मी आज दिवसभर ग्रामीण भागात फिरत होतो, नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून. मी तिथल्या एका सभेत प्रश्न विचारला की तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल, तुम्ही कधी हा विचार करता का की हा रेस्टॉरंट आपल्या जातवाल्याचं आहे की नाही आहे? जिथे तुमच्या जिभेला चांगली चव लागेल तिथे आपण जात विचारत नाही, तिथे जाऊन घुसतो आपण. ज्यावेळी तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल त्यावेळी तुम्ही असं कधी म्हणता का की माझ्या जातवाला डॉक्टर असेल त्याच्याकडनंच करील? तुम्ही म्हणता मला चांगला डॉक्टर पाहिजे. कोणाही जातीचा असो पण चांगल्या डॉक्टरकडे जायचं आहे. मग निवडणुकीच्या वेळी आपण असा का विचार करतो? आणि या निवडणुकीमध्ये जात पंथ धर्म भाषा याच्यावरती उठून आपलं भविष्य कोण बदलवू शकते याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मी मिहीरला अनेक वर्षापासून ओळखतो. अतिशय उत्तम, दमदार, जनतेकरता समर्पित आणि दबंग, आपल्या सगळ्या कामाकरता वेळ पडली तर संघर्ष करून ते काम करून घेण्याची धमक ठेवणारा आमदार म्हणून त्याला सगळेजण परिचित आहे. आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं.
पण खोटा प्रचार अपप्रचार करून विष घालवून लोकसभेच्या निवडणुकीत काही लोकांनी चुकीचा प्रचार केला आणि म्हणून मी आज या ठिकाणी एवढा करता आलो आहे की ही निवडणूक मिहीरच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या मुलुंडच्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, मुलुंडमध्ये 80% जास्त मतदान झालं पाहिजे. कारण जे हुशार आणि चांगली माणसं असतात ती मतदानाला निघत नाहीत आणि जे विचार करून मत देत नाहीत ते मात्र मोठ्या संख्येने लाईन लावून मतदान करतात. म्हणून आपल्या इथलं प्रत्येक मत पडलं पाहिजे. हे मत देशाच्या निर्माणाकरता आहे. हे मत आमचं भविष्य बदलवण्याकरता आहे. हे मत आम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट देणारं आहे. आणि तुम्ही जर चांगलं नेतृत्व आणि चांगली पार्टी आणि चांगल्या नीती यांच्या मागे उभे राहिले तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे त्या तुमच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. या देशात पैशाची कमी नाही आहे, हे मी म्हणतो नेहमी. या देशात पैशाची कमी नाही आहे, तर देशाकरता इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमी आहे. मी 50 लाख कोटी रुपयांची कामं केली मागच्या 10 वर्षात आणि मुंबईच्या कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हिट मॉडेल आमचं आलं होतं. 7 दिवसाचा वेळ होता, पण पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब, एवढा पैशाचा पाऊस पडला. लोकांचा विश्वास आहे की काम करण्याकरता पैशाची कमी नाही आहे. आणि योग्य सरकार, योग्य नीती असतील तर भारत विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. विवेकानंदांची भविष्यवाणी खरी ठरल्याशिवाय राहणार नाही. जगातली 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी झाल्याशिवाय आपण राहणार नाही. आत्मनिर्भर भारत झाल्याशिवाय राहणार नाही. भय, भूक, आतंक, भ्रष्टाचार, जातीयवाद, सांप्रदायिकता या देशात समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या एका बटन दाबण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि म्हणून या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी मिहीर कोटेचा यांना कमळाच्या फुलाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं म्हणून मी आपल्याकडे विनंती करण्याकरता आलो आहे. आज सकाळपासून माझी 7वी सभा आहे आणि मी आता उद्या सकाळी उठून मला 8:30ला निघून गोंदिया, म्हणजे त्या गोंदिया जिल्ह्यात जायचं आहे आणि नागपूरला 6 वाजेपर्यंत पोहोचून 7 सभा पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामुळे मी पण बराच थकलो आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की मिहीरला सगळे रेकॉर्ड तोडून या मुलुंडमधून प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरदार म्हणा, भारत माता की.